ए महेश, ए महेश, आमच्या शिरखंडाला कुठे बघितलंस काय? नाही हो आजी, तो बहुतेक शाळेत गेला असेल. काय गेलं पोरगं, कुठे जाऊन बसते कुणास ठाऊक. अरे मित्रा, जाऊ ये नंतर कबड्डी खेळायला. हो येतो येतो. येऊ? हां ठीक आहे. भेटू नंतर. ठीक आहे चल. ए बाळ इकडे हे घे चॉकलेट. हो दादा, डाव सुरू झाला. चला 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 डाव चला चला डाव सुरू झाला. चला ए इथे ठेवतो बघ. अरे कॅडबरी अजून इथंच खाली नाही सोय रे. सरळ पाण्यात दिलेलं घेता येत नव्हे रे. हा एवढा माण कसं झालास? तुझ्यावर ठेवलं होतं ते गाढवा. ते मी कुणाशी बोलतो रे? हा एवढं बोलते तरी तुला ऐकायला येत नव्हे रे. एक थोबाडीत येतो बघ. ए शिव्या का देतोयस त्याला? अरे बघ ना, मी त्याच्यासाठी चॉकलेट ठेवलं, अजून तिथेच आहे, त्याने खाल्लं पण नाही आणि उलट मला जडवान दाखवते बघतो. असू दे रे, असू दे. अरे चांगुलपणाचा काही जमाना तर आणलाय बघ. अरे तुला काय वाटतं, चांगुलपणा फक्त तुझ्याच आहे? खरा चांगुलपणा तर तो श्रीखंड्या दाखवतोय.
श्रीखंड्या दररोज सकाळी आणि संध्याकाळी शाळेत येतो. शाळेतले शिपाई नळ चालू करून जातात. झाडाला पाणी येतं, पण ते सगळ्या झाडांना मिळतं असं नाही. मग पाणी मिळालेली झाडं फुलतात आणि पाणी न मिळालेली झाडं फुलत नाही, वाळतात आणि एक दिवस मरूनही जातात. या मुलाला ते बघवलं नाही. त्यानं हे सर्व बदलायचं ठरवलंय. म्हणूनच तो दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी शाळेत येतो आणि अशा पाणी न मिळालेल्या झाडांना पाणी घालतो. या झाडांवर झालेला अन्याय त्याला सहन झाला नाही. शाळेनं आज सुट्टी घेतली, पण त्यानं आपल्या कामाला सुट्टी घेतलेली नाही. मित्रा, आता कळाला का रे त्याचा चांगलपणा? हो रे, चुकलंच माझं. मी उगाच रागावलो त्याच्यावर. हे काय नाव घ्यायचं? श्रीखंड्या. श्रीखंड्या, हे बाळा, रुसलास काय माझ्यावर? अरे बघ ना, तू बघतच नाही बघ. नाही रे समाधान, तो नाही तुझ्या रुसला, देवच त्याच्या रुसला आहे बघ. म्हणजे त्याला ऐकू पण येत नाही आणि बोलता पण येत नाही रे. ही सृष्टी एका अप्रगट शक्तीच्या ऊर्जेने चालली आहे. किंबहुना त्या विधात्याच्या अद्भुत शक्तीमुळेच चालली आहे. तोही एखाद्याचा काहीही दोष नसताना त्याच्यावर अन्याय करतो, पण त्याला कुणी जाब विचारू शकत नाही किंवा त्याच्याकडून झालेली ही चूक सुधारूही शकत नाही. या दृष्टीने विचार केल्यास देवापेक्षा ते लहान मुलंच श्रेष्ठ वाटतं, नाही का? एका झाडाला पाणी मिळाले आणि एका झाडाला नाही. मनुष्याकडून झालेली ही चूक श्रीखंड्या सुधारतो आहे, पण त्याच्या बाबतीत देवाकडून झालेली चूक, देवाने त्याला मूकबधीर म्हणून जन्माला घातलं. त्याच्या बाबतीत देवाकडून झालेली ही चूक कोण सुधारणार? असे अनेक श्रीखंड्या या भूतलावर जगत आहेत, कोणतीही तक्रार न करता. आणि तो फक्त वरून बघतो आहे.